जय शिवराय मित्रांनो रब्बी ई पीक पाहणीच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट आहे। राज्यामध्ये रब्बीची ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे। 10 डिसेंबर 2025 पासून शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करता येणार आहे। मित्रांनो, राज्यामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी 30 जुलै 2025 रोजी एक वेळापत्रक निश्चित करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये खरीपाची ई पीक पाहणी, याच्यानंतर रब्बीची ई पीक पाहणी आणि उन्हाळी ई पीक पाहणी याचा कालावधी निश्चित करण्यात आलेला होता। परंतु राज्यामध्ये 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खरीपाच्या ई पीक पाहणीला मोठ्या प्रमाणात मुदतवाढ देण्यात आलेली होती। 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जात होती आणि हाच ई पीक पाहणीचा कालावधी संपल्यानंतर आता रब्बीची ई पीक पाहणी सुरू करण्याचा कालावधी सुरू करण्यात आलेला आहे। 10 डिसेंबर 2025 पासून 24 जानेवारी 2026 पर्यंत शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करता येणार आहे। ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी स्वतःच्या स्तरावरती करता येणार नाही, अशा शेतकऱ्यांची 25 जानेवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीमध्ये सहाय्यक स्तरावरून केली जाणार आहे। अर्थार्थी 10 मार्च 2026 पर्यंत रब्बीची ई पीक पाहणी करता येणार आहे। 10 डिसेंबर 2025 पासून आता शेतकऱ्यांना डीसीएस जे काही ई पीक पाहणीचं ऍप्लिकेशन आहे, या ई पीक पाहणीच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी करता येणार आहे। ऍप्लिकेशनची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आपण यापूर्वीच ई पीक पाहणी कशी करायची याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। जरी कोणाला काही समस्या असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल आपण नक्की नव्याने आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करू। याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी यांना शेतकरी आणि सहाय्यक यांच्याकडून वरील मुदतीमध्ये 100% ई पीक पाहणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। ई पीक पाहणीमध्ये काही दुरुस्त्या आल्यास मंडळ अधिकारी यांनी मोबाईल ऍपमध्ये लॉग इन द्वारे सदर दुरुस्त्या वरील निश्चित केलेल्या कालावधीमध्येच पूर्ण करणं गरजेचं आहे, अशा प्रकारची सूचना देखील या पत्रकाच्या माध्यमातून आता देण्यात आलेली आहे। आणि अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं पत्रक काढून राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ई पीक पाहणीच्या संदर्भात कळवण्यात आलेलं आहे। आपली जर ई पीक पाहणी रब्बीच्या हंगामाची करायची असेल तर आजच करून घ्या। याच्यामध्ये आपली विहिरीची नोंद असेल, कायम पडीची नोंद असेल, बांधावरील झाडाची नोंद असेल, फळबागाची नोंद असेल, त्या नोंदी सुद्धा आपण ई पीक पाहणीच्या माध्यमातून करू शकता। धन्यवाद।